दिनांक 28 जानेवारी 2026 महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली। मात्र अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राज्यात शासकीय दुखवटा जाहीर असताना प्रशासनाने घेतलेला एक निर्णय सध्या मोठ्या वादाचा विषय ठरलाय। अल्पसंख्याक विभागाकडून दुखवटा काळातच तब्बल 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याची बाब समोर आली। यामुळे सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली। तर हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? दुखवटा सुरू असताना असा तडकाफडकी निर्णय घेण्यामागे काय कारण आहे? शाळांना अल्पसंख्याक दर्जा का महत्त्वाचा असतो आणि या प्रकरणात काही कारवाई झाली आहे का? या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्य दुःखात होतं। प्रत्येकासाठीच अजितदादांचं निधन म्हणजे एक मोठा धक्काच होता। मात्र दुसरीकडे अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच मंत्रालयातून फाईल्स फिरल्या। राज्याच्या अल्पसंख्याक विभागाकडून तब्बल 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याची घटना समोर आली। 28 जानेवारीला अजितदादांचं निधन झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी 3 वाजतापासून हे प्रमाणपत्र वाटपाचा सिलसिला सुरू झाला। यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। खरं तर मागील ऑगस्ट महिन्यापासून माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती दिली होती। त्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा दिल्यावर हा विभाग अजित पवार यांच्याकडे गेला। दरम्यान 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या अवघ्या 4 ते 5 दिवसांच्या कालावधीत 75 संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला आहे। विशेष म्हणजे प्रशासकीय वेळ संपल्यानंतरही सायंकाळी 6:45 आणि 7 वाजता काही संस्थांना प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे या प्रक्रियेत काहीतरी घोळ असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। या खात्याच्या मंत्र्यांचं निधन झाल्यानंतर अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटपाची एवढी घाई का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती इथं झालेल्या विमान अपघातात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याच दिवशी दुपारी 3:09 श्री माता कन्यका सेवा संस्थेला पहिलं प्रमाणपत्र देण्यात आलं। या पाठोपाठ यवतमाळच्या सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळासह एकूण 7 संस्थांना त्याच दिवशी मान्यता देण्यात आली। पुढे शासकीय दुखवटा सुरू असताना 29 आणि 30 जानेवारीला सुद्धा हा प्रमाणपत्र वाटपाचा सिलसिला सुरूच होता। 29 जानेवारी रोजी एकाच दिवशी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समूहाच्या तब्बल 25 शाळांना हा दर्जा देण्यात आला। याशिवाय सेंट झेवियर्सच्या 5 आणि स्वामी शांतीप्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांचाही यात समावेश आहे। आता शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा इतका महत्त्वाचा का असतो याबद्दल थोडक्यात समजून घेऊया। अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेल्या शाळांना शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTI कायदा लागू होत नाही। त्यांना 25% गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं बंधन राहत नाही। शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण असणं बंधनकारक नसतं। तसंच या संस्थांना माहिती अधिकार कायदा म्हणजेच RTI देखील लागू होत नाही। शिवाय कोट्यवधी रुपयांचं अनुदान आणि देणग्या स्वीकारण्याची कायदेशीर मुभा या दर्जामुळे मिळते। या कारणांसाठी अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यास शाळा इच्छुक असतात। युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी या प्रक्रियेवर आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप केला। दरम्यान या प्रकरणावर बोलताना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले की हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून दोषी अधिकाऱ्यांची CID मार्फत चौकशी करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या सर्व 75 प्रमाणपत्रांना तात्काळ स्थगिती दिली असल्याचं समजतंय। तसंच या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करून शासकीय दुखवट्याच्या काळात ही प्रक्रिया राबवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। अचानक घाईघाईत 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय केवळ प्रशासकीय मुद्दा राहिलेला नसून तो आता नैतिकता, पारदर्शकता आणि शासन व्यवस्थेवरील विश्वास यांच्याशी जोडला गेलाय। लवकरच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन यातून कोणतं सत्य बाहेर येतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।